बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या 6 गावांमध्ये केस गळतीसह नख गळतीच्या रुग्णांमध्ये सुद्धा मोठी वाढ होते। यापूर्वी केस गळतीने त्रस्त झालेल्या रुग्णांना आता नख कमकुवत झाल्याचा त्रास जाणवतोय। आतापर्यंत 56 असे रुग्ण आढळले असून महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। पुण्यातली आरोग्य टीम ही बोडगाव इथे पाठवण्यात आली आहे आणि पुणे येथील आरोग्य पथक नख गळती रुग्णांच्या घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी आरोग्य पथकाकडून करण्यात येते। दरम्यान महाराष्ट्र शासनाने पाठवलेल्या डॉक्टरांच्या टीमला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। तुमच्याच्यानं काही होत नसेल तर कशाला येता असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारला। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत 56 लोकांची नख गळती झालेली आहे। याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने एक पुणे येथील डॉक्टरांची टीम या बोडगावमध्ये पाठवलेली आहे। आपण देखील बघू शकता की ही पुणे येथील डॉक्टरांची टीम आहे। डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्यासह सर्वच टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि ज्या रुग्णांची नख या ठिकाणी जात आहेत त्याचा सखोल असा अभ्यास करून नेमकं कशामुळे हे नख गळती होते याचा तपास जे आहे ती या ठिकाणी डॉक्टर वर्ग करताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। घरोघरी जाऊन प्रत्येक रुग्णांच्या नखाची तपासणी या ठिकाणी आता पुणे येथून आलेल्या आरोग्य टीमकडून होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आता सुरुवातीला केस गळती आणि आता नख गळती या गंभीर आजार हा कशामुळे होतोय याचं अजूनही शोध जरी लागलेला नसला तरी आता महाराष्ट्र शासनाने पाठवलेल्या पथकाकडून याची सखोल अशी चौकशी होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। लवकरच नख गळती आणि केस गळतीवर उपाययोजना करण्यात येईल अशा प्रकारचं या ठिकाणी डॉक्टर सूत्राकडून सांगण्यात आलं आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। एक मोठी बातमी येते। दाभोलकर हत्या प्रकरणातील जामिनावरती सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचे आज कोल्हापुरात प्रकाशन होत आहे। दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक झाली होती। या हत्या प्रकरणात विनाकारण गोवलं गेल्याचा दावा संशयितांचा आहे। सनातन संस्थेशी निगडीत असलेल्या अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती। मात्र आता या पुस्तकातून नेमके भावे काय मुद्दे मांडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे पुस्तक म्हणजे निरपराध हिंदू व्यक्तींच्या सत्यनिष्ठतेची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची कहाणी असल्याचा दावा विक्रम भावे यांनी केलाय। त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। काल या पुस्तकाचं प्रकाशन झालं। त्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळची ही काही दृश्य आहेत। 2008 मध्ये ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये स्फोट झालेला होता। त्या प्रकरणी सुद्धा विक्रम भावेंना अटक झाली होती आणि त्यानंतर दाभोलकर हत्या प्रकरणात रेकी करण्यात संशयितांना मदत केल्या प्रकरणी त्यांना अटक झाली होती। जेलमध्ये असताना नेमकं काय काय घडलं याचा उलगडा त्यांनी या पुस्तकात केलाय। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, भावेंच्या या पुस्तकाचं प्रकाशन तर काल झालेलं आहे, मात्र या पुस्तकांत त्यांनी काय मुद्दे मांडलेत? भावेंचं हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रकाशनाचे कार्यक्रम घेत आहेत। आज कोल्हापूरमध्ये सायंकाळी 5:30 वाजता हा प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय आणि या पुस्तकाच्या माध्यमातून दाभोलकर हत्या प्रकरणाशी आपला दुरान्वयी संबंध नसल्याचा उल्लेख आहे ते करताना दिसून येतात। विशेषतः हिंदू म्हणून आपल्याला यामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप आहे तो त्यांनी केलेला आहे। यासोबत काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेले। त्यांनी या माध्यमातून राकेश मारिया आणि सुभाष सिंग या 2 पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी सनातन संस्थेकडे या संदर्भातले आहे ते बोट केलं आणि त्या दृष्टीने तपास केला आणि सनातन संस्थेचा यामध्ये संबंध असल्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न किंवा त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न आहे तो झाल्याचा आरोप आहे तो केला गेला। एकूणच हिंदू म्हणून आहे तो प्रामुख्याने त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे तो या ठिकाणी केला जातोय। खरं तर 20 ऑगस्ट 2013 मध्ये नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर हे पुस्तक येते आणि एक आरोपीच या प्रकरणातला आहे तो या संदर्भातलं पुस्तक लिहिते। विक्रम भावे यांच्यावरती जो आरोप आहे ते रेकी करण्यामध्ये जो आरोपी आहेत त्यांना मदत पुरवल्याचा आरोप आहे त्याच्यावरती आणि त्यावरून त्यांना या ठिकाणी अटक झाली। मात्र ही अटक आहे ती विनाकारण केली गेलेली आहे। केवळ हिंदू म्हणून त्रास देणे आणि नरेंद्र दाभोलकर यांना हत्या झाली म्हणजे कुणाला तरी यामध्ये गोवावे लागणार होतं तपास यंत्रणेने, त्यामुळे आम्हाला गोवलं गेलं आणि त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेकडे बोट केल्यामुळे हे सगळं घडलं अशा पद्धतीचा आरोप आहे ते त्यांनी केलेला आहे। त्या पुस्तकामध्ये थेटपणे पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख आहे ते केलेला आहे। त्यामुळे हे पुस्तक सध्या वादग्रस्त ठरताना आपल्याला पाहायला मिळते। आज होणाऱ्या कार्यक्रमामध्ये संजीव पुनाळेकर हे सुद्धा उपस्थित
राहणार आहेत ते सुद्धा या प्रकरणातले संशयित आरोपी आहेत. त्यामुळे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे आजच्या या कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलतात आणि या पुस्तकाच्या माध्यमातून नेमकं या हत्याकांडा पाठीमागचे जे बाबी आहेत त्याचा उलगडा काय होतं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता. बिलकुल. ज्ञानेश्वर, आणि या संदर्भात आपण हीच माहिती घेतोय. काल ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं विक्रम भावे यांच्या, त्यांनी या तुरुंगामध्ये असताना नेमकं काय काय घडलं या संदर्भात काही खुलासे केलेले आणि हिंदू म्हणून आम्हाला दोषी ठरवलं गेलं असा आरोप त्यांनी यातमध्ये केलेला आहे. या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. मिलिंदजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगलेले विक्रम भावे यांनी यांच्या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं. बरेचसे काही मुद्दे त्यांनी या पुस्तकात मांडल्यानंतर हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता जी आहे त्याबद्दल तुमचं काय मत? खरं तर त्यांना दाभोलकरांच्या केसमधून जे सोडण्यात आलेलं आहे त्या केसच्या निकालामध्ये लिहिलेलं आहे की हे लोकांना जरी आता सोडलेलं असलं तरी ते पुरावे ज्या पद्धतीचे एव्हिडन्स यांनी द्यायला पाहिजे होते सीबीआयने तेवढे देऊ शकले नमुळे म्हणजे सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका झालेली आहे. ते काही निर्दोष म्हणून सुटका नाही झालेली त्यांची, बरं, सबळ पुराव्याअभावी सुटका झाली. आणि विक्रम भावे स्वतः गडकरी रंगात्यांमध्ये शिक्षा झालेला माणूस आहे. कालच्या कोर्टामध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे. म्हणजे ते आताच आरोपी झालेले आहेत, पहिल्यांदा झालेले आहेत अशी काही गोष्ट नाहीये. गडकरी रंगात्यांमध्ये आम्ही पाचपुते नाटकाच्या वेळेला ह्यांनी विरोध केला आणि बॉम्बस्फोट केला. आणि त्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये निकाल लागून यांना शिक्षा झालेली आहे आणि वरच्या कोर्टामध्ये अजून तो केस पेंडिंग आहे म्हणून ते बाहेर आहे. तर वरच्या केसमध्ये निकाल लवकरात लवकर लागावा अशीच खरी आम्ही मागणी करतो. बिलकुल. मिलिंदजी, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.